साहेब सुद्धा रजा घेत आहेत. अमर राऊत सर. तर आपण शाही सन्मान आपण जातोय शाही सन्मान सत्कार सोहळ्याच्या दिशेनं. असं म्हटलं जातं की बचत गटाच्या अध्यक्षापासून तर देशाच्या राष्ट्रपती पदापर्यंत आज मात्र महिला आहेत. आणि निश्चित रूपानं याच खानिवली गावाच्या प्रथम नागरिक सरपंच निकिता दळवी मॅडम येथे उपस्थित आहेत. त्यांचा शाही सन्मान या मुख्य व्यासपीठावरून करण्याची विनंती मी मोरे मॅडम आपणास विनंती करते. आपल्या शुभ हस्ते खानिवली गावाच्या सरपंच दळवी मॅडम यांना मुख्य व्यासपीठावर आपण शाही सन्मानित करायचंय. मायेची उबदार शाल पुष्पगुच्छ आणि अर्थातच सन्मान चिन्ह देऊन त्यांचा शाही सन्मान या मुख्य मंचावरून केला जातोय. यस मी तदनंतर विनंती करतोय सुलभा गवारे मॅडम इथे उपस्थित आहेत, सदस्य खानिवली. त्यांचाही शाही सन्मान या मुख्य व्यासपीठावर करण्याची विनंती मी आयोजकांना करतोय. मोरे मॅडम आपणास विनंती करतोय. तदनंतर शिवसेना उपतालुका प्रमुख भिवंडी योगेश बंटी पाटील साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांनाही मुख्य व्यासपीठावर सन्मानित करण्याची विनंती मी अजयजी मोरे साहेबांना विनंती करतोय. आपल्या शुभ हस्ते योगेश बंटी पाटील साहेब शिवसेना उपतालुका प्रमुख भिवंडी. तदनंतर मोहनजी शेलार साहेब खालिंग माजी उपसरपंच मोहनजी शेलार साहेबांना या मुख्य व्यासपीठावर सन्मानित करण्याची विनंती मी आयोजकांना करतोय. तदनंतर मुख्य मंचावर उपस्थित रुपेची गोरले साहेबांना या मुख्य व्यासपीठावर सन्मानित करण्याची विनंती मी आयोजकांना करतोय. नंतर अशोक मामा पाटील येथे उपस्थित आहेत. त्यांनाही या मुख्य व्यासपीठावर सन्मानित करण्याची विनंती मी आयोजकांना करतोय. तर मुख्य मंचावर उपस्थित बाळकृष्ण पाटील साहेब उपस्थित आहेत. त्यांनाही या मुख्य व्यासपीठावर सन्मानित करण्याची विनंती मी अजयजी मोरे साहेबांना विनंती करतोय. आपल्या शुभास्ते सन्मानित करायचं आहे. तदनंतर मुख्य मंचावर उपस्थित आदरणीय अरुण भाऊ इथे उपस्थित आहेत. त्यांनाही या मुख्य व्यासपीठावर सन्मानित करण्याची विनंती मी आयोजकांना करतोय. नक्कीच शरदजी थँक्यू डीजे शरदजी गोताळणे साहेबांकडून वडवली संघाला 15,555 रुपयाचं पारितोषिक इथून मात्र असणार. तदनंतर
यस पत्रकार महोदय, लोकशाहीचा चौथा आधार पत्रकार महोदय रवी वर्मा सर इथे उपस्थित आहेत. त्यांनाही या मुख्य व्यासपीठावरून सन्मानित करण्याची विनंती मी आयोजकांना करतो. या रवी वर्मा सर. संजयजी धामणे साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांनाही या मुख्य व्यासपीठावरून सन्मानित करण्याची विनंती मी आयोजकांना करतोय. थँक्यू सो मच तेजस. यानंतर आपण पारितोषिक वितरण सोहळ्याच्या दिशेने आगेकूच करणार आहोत. तुर्तास मनीष पाटील पाले यामध्ये व्यासपीठावर उपस्थित आहेत. हॅलो 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 हॅलो. मनीष पाटील यांचा आपण हा यथोचित सन्मान. मनीष पाटील साहेब यांचा यथोचित सन्मान. या विभागाचं युवा दमदार सामर्थ्यशाली नेतृत्व अजयदादा मोरे यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करत आहोत. त्याचबरोबर सुभाष 11 खानिवली आयोजित आमदार चषक 2024 चा हा महान टीम मुकाबला आपण पाहिला. या संपूर्ण स्पर्धेला ज्यांनी कुठल्याही प्रकारचं गालबोट न लावता यशस्वीपणे ही स्पर्धा पार पाडण्यामध्ये मोलाचं सहकार्य केलं असे पंच परेश महाजन सर. परेश महाजन सर यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर यावं. आपण पंचांचा हा सन्मान इथे करत आहोत. मी या विभागाचे भिवंडी ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे कार्यतत्पर आणि कार्यसम्राट आमदार माननीय शांतारामजी मोरे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण पंच परेश महाजन सर यांचा हा यथोचित सन्मान खऱ्या अर्थाने आपण इथे करत आहोत. त्यांचे आभार आपण इथे व्यक्त करत आहोत. त्यानंतर पंच स्वप्नील पाटील सर यांना विनंती करतो की आपणही आपला सन्मान स्वीकारण्यासाठी. खरं तर व्हॉट इज द प्रोफेशनॅलिटी इन अंपायरिंग फील्ड याचं मूर्तिमंत उदाहरण खऱ्या अर्थाने या पंचांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. स्वप्नील पाटील यांचा हा यथोचित सन्मान आणि त्याचबरोबर ऋणानुनिर्देश खऱ्या अर्थाने व्यक्त करण्याचा हा क्षण आमदार चषक 2024च्या वतीनं या मतदारसंघाचे आमदार लोकप्रिय आमदार शांतारामजी मोरे साहेब, त्याचबरोबर मुंबई क्रिकेट असोसिएशनशी संलग्नित असणारे आणि आपल्या नृत्यानं खऱ्या अर्थाने हौशी क्रिकेटपट्टी म्हणून देखील त्यांना ओळखलं जातं पंच माधव ठाकरे सर मॅन फ्रॉम शहापूर यांचा हा यथोचित सन्मान सन्माननीय शांतारामजी मोरे साहेब भिवंडी ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान कार्यसम्राट कार्यतत्पर आणि लोकप्रिय आमदार माननीय शांतारामजी मोरे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करत आहोत. त्यानंतर ज्यांच्या समालोचनानं ही संपूर्ण स्पर्धा खऱ्या अर्थानं आपण आणखीनच रंगतदार बनवली, विनंती करतो द व्हॉइस ऑफ पालघर, द व्हॉइस ऑफ टेनिस क्रिकेट, त्यांचा सन्मानाच्या अगोदर आमचे सिनियर कॉमेंटेटर अतिशय क्रिकेटच्या ज्ञानानं उथंबलेलं समालोचन ज्यांच्या माध्यमातून आम्हाला पाहायला मिळालं, द व्हॉइस ऑफ भिवंडी क्रिकेट सन्मान एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण समालोचक ज्ञानेश्वर चिकणे सरांना आपण इथे सन्मानित करूया. त्यानंतर स्वतः अगदी तारुण्याच्या या वयामध्ये शिवसेनेचे गोरे उपशाखा प्रमुख देखील आहेत. पालघरकरांचा लोकप्रिय आवाज म्हणून देखील त्यांना ओळखलं जातं. टेनिस क्रिकेट विश्वातील लोकप्रिय समालोचकांच्या यादीतील यंग जनरेशन मधलं अगदी पॉप्युलर नाव, आवाज पालघरकरांचा, आवाज टेनिस क्रिकेट विश्वाचा आणि आवाज क्रिकेट चाहत्यांच्या काळजातला
सन्माननीय तेजसजी धोबी सर यांचा एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये खऱ्या अर्थानं आपण हा सन्मान करत आहोत. त्यानंतर लाईव्ह टेलिकास्ट ज्यांच्या माध्यमातून झालं प्रिन्स मूवीजचे सर्वे सर्वा रविदादा गुळवी यांना विनंती करतो की आपण आपला सन्मान स्वीकारण्यासाठी यावं. प्रिन्स मूवीजचे सर्वे सर्वा रविदादा गुळवी यांना विनंती करतो की आपण आपला सन्मान स्वीकारण्यासाठी यावं. मी पुनश्च एकदा भिवंडी ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचा बुलंद आवाज आपल्या हक्काचे आमदार माननीय शांतारामजी मोरे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करत आहोत. एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये खरं तर क्लॅरिटी विथ क्वालिटी हे कंटिन्यू करण्याचा खऱ्या अर्थानं हा राखण्याचा त्यांनी विचार केला. ते गुळवी रविदादा गुळवी यांचा हा यथोचित सन्मान आपण करत आहोत. त्याचबरोबर ज्यांनी खऱ्या अर्थानं जबरदस्त डीजेची साथ आम्हा सगळ्या समालोचकांच्या आवाजाला ज्यांनी खऱ्या अर्थानं न्याय प्रदान केला आणि ज्यांच्याशिवाय आमच्या आवाजाला कसलीच किंमत नाही आहे असे आमचे डीजे प्रशांत. मी पुनश्च एकदा भिवंडी ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय लोकमान्य नेतृत्व कार्यतत्पर आणि कार्यसम्राट आमदार माननीय शांतारामजी मोरे साहेब यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते आपण हा यथोचित सन्मान करावा. त्याचबरोबर मंडप डेकोरेटर्सचे चेतन भगत जर आपल्यामध्ये उपस्थित असतील तर मी चेतनला विनंती करतो की आपण या व्यासपीठावर चेतन आहेत का इथं मंडप डेकोरेटर्सचे तुर्तास ज्यांच्या माध्यमातून या सगळ्या संपूर्ण स्पर्धा चेतन आहेत का? निश्चित ज्यांच्या माध्यमातून आपल्याला हे गुणलेखन पाहायला मिळालं. आपल्याच मंडळाचे सदस्य आहेत परंतु त्यांचा सन्मान करणं फार गरजेचं असेल. मी अनिकेत दुमाड एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये सगळं काही बाजूला सारून आज आपल्या मंडळाच्या विनंतीला मान देऊन ही स्पर्धा यशस्वी व्हावी याकरता स्वतः स्कोररची भूमिका ज्यांनी बजावली मी अनिकेत दुमाडे आहेत का? अनिकेत दुमाडे असं ते म्हणतात. आपले माणसं आकाश मोरे यांचा देखील मी शब्दसुमनांनी आभार व्यक्त करतो. तदनंतर जातोय आपण पुढील शाही सन्मान सत्कार सोहळ्याच्या दिशेनं. लहानपणी आपण ज्यांच्या गाणी ऐकत आलोय ज्यांचा आवाज ज्यापर्यंत आपण कारण एकही हळद नसेल की जिथे त्यांचं गाणं वाजलं नसेल. महाराष्ट्राला लाभलेलं एक खूप मोठं घराणं अर्थातच शिंदेशाही घराणं आणि आदर्श शिंदे यांचं जेव्हा जेव्हा महाराष्ट्रामध्ये कुठेही शो असू द्या त्या शोला ऑफिशियली अँकर म्हणून कोण लाभतात? द व्हॉइस ऑफ शहापूर, द व्हॉइस ऑफ मुरबाड, द व्हॉइस ऑफ टेनिस क्रिकेट अँड सेलिब्रिटी व्हॉइस आपल्या सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व आदरणीय अमर राऊत सरांना या मुख्य व्यासपीठावरून सन्मानित करायचं. तब्बल 5 दिवस ज्या व्यक्तिमत्वाने एक सुंदर असं समालोचन आपल्यापर्यंत पोहोचवलं. एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो सर्वांनी वाजवायच्या अमर राऊत सरांना. सेलिब्रिटी व्हॉइस अमर राऊत सर यांचा शाही सन्मान या मुख्य व्यासपीठावर होताना आपण पाहतोय. माई शुभद्वार शाल पुष्पगुच्छ सन्मान चिन्ह देऊन त्यांचा शाही सन्मान केला जातोय. मंडप डेकोरेटर्स चेतन भगत यायचे आपण. मंडप डेकोरेटर्स चेतन भगत चेतन भगत या. अनिकेत या. स्कोरर म्हणून तुमचा सत्कार होणं गरजेचं आहे. फास्ट धावत त्याचबरोबर सन्माननीय धुंदारामजी गोंधळी साहेब यांचा इथे यथोचित सन्मान आपण करत आहोत. साहेबांचं शुभागमन होत आहे. धुंदारामजी गोंधळी साहेबांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं आणि भिवंडी ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार शांतारामजी मोरे साहेब यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते त्याचबरोबर माजी सरपंच माननीय अरुणजी वारगडे साहेब आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. मी अरुणजी वारगडे साहेब यांना देखील विनंती करतो की आपण व्यासपीठावर घेऊन स्थानापन्न व्हावं. माजी सरपंच माननीय अरुणजी वारगडे साहेब यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर घेऊन स्थानापन्न व्हावं. त्यानंतर आपण सन्मानित करत आहोत सिराज भाई यांचा देखील हा हेतुचित सन्मान आमदार चषक 2024च्या वतीने आपण करत आहोत.
तुर्तास पारितोषिक वितरण करण्याच्या अगोदर आम्ही विनंती करतो, महाराष्ट्राच्या सर्वोच्च भवनात भिवंडीकरांचा सातत्यानं आवाज बनण्याचं काम आपल्या कर्तृत्वातून ज्यांनी खऱ्या अर्थानं व्यक्त केलंय ते माननीय आमदार शांतारामजी मोरे साहेब यांना विनंती करतो की आपण उपस्थित या संपूर्ण खेळाडूंना संबोधित करावं आणि आपल्या आयोजनातील या सर्व सदस्यांची देखील कौतुकाची पाठराखण आपण करावी. आमदार चषक 2024 या दिनकरपाडा या ग्राउंडवर अतिशय भव्य दिव्य अशा या स्पर्धा या ठिकाणी भरवल्या. ते अजय मोरे, सूरज मोरे, आकाश काटसकर, त्याचे सर्व सहकारी आणि या स्पर्धेला चार चांद लावण्यासाठी आलेले इथले सर्वच या परिसरातील माझे सहकारी, जे प्रकाशजी असतील, गोंधली साहेब असतील, सर्व अरुण बंटी आहे, सरपंच आमचे खानिवलीचे, मिसेस माझ्या सुनबाई, सदस्य आहेत आमच्या ग्रामपंचायतच्या, आणि जो आज संघ या ठिकाणी विजय झाला तोही माझा गावच आहे, कारण माझं शिक्षणही वडवलीला झालं. कारण आमची गावं जवळजवळ आहेत, म्हणजे आमचं रोजचं येणं जाणं या गावामध्ये, आणि खरोखरच खूप आनंद झाला की आजचा आमचा वडवलीचा जो संघ आहे अतिशय म्हणजे पाहण्यासारखी ही मॅच या ठिकाणी त्यांनी खेळली आणि ही फायनल मॅच जिंकली. आणि पडगा जो संघ आहे जो सेमीफायनल म्हणजे फायनलपर्यंत पोहोचला, मी त्यांचंही मनापासून अभिनंदन करतो की आपण सेमीफायनलपर्यंत ही मॅच या इथपर्यंत खेळलात आणि काही याच्याने तो आपण हरलात, त्याबद्दल मी आपलंही अभिनंदन करतो. या स्पर्धेमध्ये जेवढे काही स्पर्धक या ठिकाणी खेळले त्यांचंही मनापासून अभिनंदन करतो, कारण ही जी स्पर्धा आहे ही आपली आहे, त्याच्यामुळं आपली समजून आपण सर्वजण या स्पर्धेला आलात आणि कुठलंही गालबोट न लावता ही स्पर्धा अतिशय प्रामाणिकपणे आपण ही आज फायनलपर्यंत नेली. आणि खरोखरच खूप आनंद होतो की या स्पर्धेसाठी आपण सर्वांनी येऊन आणि या स्पर्धेचं म्हणजे जे काय या स्पर्धकांना जे प्रोत्साहन म्हणून आपण व्यासपीठावरील सर्व मंडळींचे मी आभार मानतो की आपण या स्पर्धेला येऊन चार चांद लावलेत. आणि ही जी स्पर्धा आहे फायनलला दुसरी आदिवासी क्रिकेट स्पर्धा फिरिंगपाडा गाणे जो संघ आहे त्यांचंही मी मनापासून अभिनंदन करतो की तेही या ठिकाणी फायनल मॅचपर्यंत पोहोचलेले आहेत. आणि सेमीफायनल फिरिंगपाडा म्हणजे जवळजवळचेच आहेत, फिरिंगपाडा आणि गाणे हे दोन्ही जवळजवळचे आहेत, त्याच्यामुळे दोघांचेही तुमचे मनापासून अभिनंदन करतो. वडवली संघाचंही मनापासून अभिनंदन करतो, पडगा संघाचंही मी मनापासून खूप अभिनंदन करतो. आपण या ठिकाणी आलात, ही स्पर्धा अतिशय सुंदर प्रकारे या ठिकाणी पार पाडली, त्याबद्दल मी सर्वांचे आणि ज्यांनी या क्रिकेट स्पर्धेचं आयोजन केलं ते अजय, सूरज, सर्व याचे जे सहकारी आहेत म्हणजे पंकज वगैरे सर्वच ही पोरं एवढी या ठिकाणी आहेत, यांच्या सर्वांच्या मेहनतीनुसार ही स्पर्धा पार पडली नसती. कारण यांनी जी मेहनत या ठिकाणी तीन चार दिवस घेतली त्याबद्दल मी त्यांचेही मनापासून अभिनंदन त्यांना आभार त्यांचंही अभिनंदन करतो. आणि ही जी स्पर्धा आपण खूप चांगल्या रीतीने पार पडली त्याच्याबद्दल मी सर्वांचे आभार, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. यानंतर आपण वैयक्तिक पारितोषिक वितरणापासून सुरुवात करणार आहोत. बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट या स्पर्धेमधला सर्वोत्कृष्ट गोलंदाज ज्या पारितोषिकासाठी खऱ्या अर्थानं आपल्याला सौजन्य मिळालंय, आपण त्या खेळाडूला शूज देणार आहोत. ते शूज आपल्याला वैभवजी दळवी यांच्याकडनं प्राप्त झालेले आहेत आणि शूज सोबतच एक कूलर देखील आपण बेस्ट बॉलरला यावेळेला बहाल करणार आहोत आणि ते कूलर आपल्याला भारतजी भलासाहेब यांच्याकडनं प्राप्त झालेले आहेत. या बक्षिसाचं वितरण करण्यासाठी याच भिवंडी ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचं आणखी एक युवा दमदार नेतृत्व माननीय सूरजदादा मोरे यांना विनंती करतो की आपण या पारितोषिकाचं वितरण करण्यासाठी यावं. आणि या स्पर्धेमधला सर्वोत्कृष्ट गोलंदाज शूज आणि कूलरचा मानकरी ठरलाय. तब्बल 7 विकेट घेऊन आपल्या संघाचा नावलौकिक ज्यानं गाजवला
आई गावदेवी स्पोर्ट्स वडवली संघाचा तुषार वारगडे ठरलाय बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट, सर्वोत्कृष्ट गोलंदाज. तुषार या एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण यावेळेला सर्वोत्कृष्ट गोलंदाज मी सुरेशदादा मोरे यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते अट्रॅक्टिव्ह ट्रॉफी, त्याचबरोबर भारतजी भलासाहेब यांच्याकडनं स्पॉन्सर झालेलं कूलर आणि वैभवजी दळवी यांच्याकडनं स्पॉन्सर झालेले शूज, एक एक पारितोषिक जरी दिलात तरी चालेल. आपण डॅशिंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी मिस्टर सूरजजी शांताराम मोरे आमदार साहेबांचे द्वितीय सुपुत्र आणि या विभागाचं हे दमदार आणखी एक युवा नेतृत्व आपल्याला पाहायला मिळतं. मनापासून अभिनंदन. त्यानंतर बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट, या स्पर्धेमधला सर्वोत्कृष्ट फलंदाज ज्याच्या नावावर राहिला तब्बल 75 धावा आणि त्यानं गोलंदाजांची यथेच्छ केली आहे पिटाई. या बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट या पुरस्कारासाठी आपल्याला सौजन्य प्राप्त झालंय सन्माननीय निखिलजी जाधव साहेब यांच्याकडे आणि त्यांनी स्पॉन्सर केली आहे बॅट आणि म्हणून 75 धावांसह सर्वोत्कृष्ट फलंदाज या स्पर्धेमधला ठरलाय सरस्वती स्पोर्ट्स खालिंग संघाचा यतीश शेलार. एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण विनंती करूया. यतीश माझ्या मध्ये इथे उपस्थित नाही आहेत, त्यांच्या अनुपस्थितीमध्ये आपण खेळाडूला मी विनंती करतो या पुरस्काराचं वितरण करण्यासाठी. भिवंडी ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचं युवा दमदार खऱ्या अर्थानं सामर्थ्यशाली नेतृत्व अजयदादा मोरे साहेब आणि त्याचबरोबर तुर्तास भिवंडी ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार शांतारामजी मोरे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण सर्वोत्कृष्ट फलंदाज निश्चित आपण या पारितोषिकाचं वितरण करतोय. त्यानंतर आपण मालिकावीर बेस्ट प्लेयर ऑफ द टुर्नामेंट मी विनंती करेल स्वतः पुनश्च एकदा अजयदादा मोरे यांना की आपण पुढे यावं. त्याचबरोबर आदिवासी विकास समितीच्या शहापूर प्रकल्पाच्या अध्यक्षा आशाताई मोरे, त्याचबरोबर अजयदादांच्या सौभाग्यवती काजलताई मोरे, सगळे मान्यवरांना विनंती करेल की सर्व जे स्त्री शक्ती आहे आणि त्यांच्या समोर आमचे आदिदादा या सगळ्यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते जिथे मात्र आपल्याला स्पॉन्सर केलं एक सायकल आहे आणि त्याचबरोबर अट्रॅक्टिव्ह ट्रॉफी स्पॉन्सर केले प्रशांतजी सूर्यराव यांनी आणि जबरदस्त खेळ ज्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. गोलंदाजी करताना फलंदाजांचा यमराज आणि फलंदाजी करताना गोलंदाजांचा कर्दन काळ ठरलेला. गोलंदाजी करताना 8 विकेट्स त्यांना आपल्या नावावर घेतल्या आणि फलंदाजी करताना तब्बल 62 धावा ज्यानं आपल्या खात्यामध्ये जोडल्या. असा अष्टपैलू खेळ करणारा कालिका माता स्पोर्ट्स गाणे संघाचा कौशल भोमटे ठरलाय या मालिकेचा मालिकावीर, या स्पर्धेचा मालिकावीर, प्लेयर ऑफ द टुर्नामेंट. एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण अभिनंदन करूया मित्रांनो, एकदा जोरदार टाळ्या. खरं तर स्वप्न असतं प्रत्येक खेळाडूचं की आपण ज्या स्पर्धेमध्ये खेळतो त्या स्पर्धेमधला प्लेयर ऑफ द सिरीज, प्लेयर ऑफ द टुर्नामेंट होणं हे फार अनेकांचं स्वप्न असतं आणि ते स्वप्न यावेळेला साकार झाले कौशल भोमटेचा. एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं अभिनंदन करूया. त्यानंतर आपण ओपन ग्रामीण या विभागातील सांघिक पारितोषिकांच्या वितरणाकडे पोहोचू. ओपन ग्रामीण मधून तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरला, तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक प्राप्त केलं ते सरस्वती स्पोर्ट्स खालिंग संघानं. विनंती करतो आपण या आणि हे पारितोषिक वितरण करण्यासाठी संजयजी वारगडे, शरदजी गोतरणे, अर्जुनबाई अधिकारी, अनंताजी पारधी, जितूदादा गोंधळी, ज्ञानेश्वरजी ठके आणि रघुनाथजी पांढरे या मान्यवरांना विनंती करतो आपण समोर या. आपल्या शुभ हस्ते आपण या तृतीय क्रमांकाचं पारितोषिक वितरण आपण करणार आहोत. संजयजी वारगडे साहेब, शरदजी गोतरणे साहेब, अर्जुनबाई अधिकारी साहेब, अनंताजी पारधी साहेब, जितू गोंधळी साहेब, ज्ञानेश्वरजी ठके साहेब, रघुनाथजी पांढरे साहेब, संदीपदादा तारमळे साहेब या मान्यवरांना विनंती करतो की आपण समोर या. आपल्या शुभ हस्ते आमदार चषक 2024 क्रिकेटच्या या महारण संग्रामातील ओपन ग्रामीण या विभागामधनं तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरलेला संघ आहे तो म्हणजेच सरस्वती स्पोर्ट्स खालिंग संघ. एक आकर्षक चषक आणि त्याचबरोबर रोख रक्कम यावेळेला बहाल केलं जात आहे. एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण अभिनंदन करूया.
त्याचबरोबर ओपन ग्रामीण या विभागामधनं द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरलेला संघ अल्फते पडघा संघ. पडघा संघाला विनंती आपण व्यासपीठावर यावं आणि या पारितोषिकाचं वितरण करण्यासाठी मी विनंती करेल योगेश शेठ पाटील म्हणजेच बंटू शेठ पाटील साहेब, किरण शेठ वारगडे साहेब, रामदादा परडे साहेब, योगेशजी पारधी साहेब, रवींद्र बुवा भोईर साहेब, संजयजी पारधी साहेब आणि रविकांतजी वारगडे साहेब या मान्यवरांना विनंती करतो आपण या आपल्या शुभ हस्ते योगेशदादा पाटील म्हणजेच बंटी शेठ पाटील साहेब, किरण शेठ वारगडे साहेब, रामदादा फरडे, योगेशजी पारधी, रवींद्र बुवा भोईर, संजयजी पारधी, रविकांतजी वारगडे, रुपेशजी गोरले. रुपेश दादा आपण या जॉईन व्हा. या सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते आमदार चषक 2024च्या ओपन ग्रामीण या विभागातनं उपविजेता ठरलेला संघ आहे अल्फते पडघा संघ आणि या संघाचं मनापासून अभिनंदन. त्यानंतर संयुक्त आदिवासी क्रीडा मंडळ या असोसिएशन मधून आमदार चषक 2024चा उपविजेता जो संघ ठरलाय तो संघ आहे आई गावदेवी स्पोर्ट्स फिरिंगपाडा संघ. संयुक्त आदिवासी क्रीडा मंडळ असोसिएशनच्या अंतर्गत येणाऱ्या या विभागामधनं उपविजेता ठरलाय तो म्हणजेच आई गावदेवी स्पोर्ट्स फिरिंगपाडा आणि या पारितोषिकाचं वितरण करण्यासाठी खानिली गावच्या सरपंच निकिता दळवी, उपसरपंच रुपालीताई मारुक, सदस्य भारती कान्हात, प्रियंकाजी भालेराव, सुलभा गवारे, शैलेशजी तुंगारे हे सगळ्या ग्रामपंचायत कार्यकारिणीला विनंती करतो की या आपण समोर या. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आहे असोसिएशनच्या अंतर्गत येणारा हा संघ आई गावदेवी स्पोर्ट्स फिरिंगपाडा आणि या पुरस्काराचं वितरण करण्यासाठी मी सरपंच निकिताताई दळवी, उपसरपंच रुपालीताई मारुक, त्याचबरोबर सर्व सदस्य भारती कान्हात, प्रियंका भालेराव, सुलभा गवारे आणि शैलेश तुंगार या सगळ्यांच्या शुभ हस्ते आपण या पारितोषिकाचं वितरण करतोय. संयुक्त आदिवासी क्रीडा मंडळ या असोसिएशनच्या अंतर्गत येणाऱ्या विभागातल्या संघांमध्ये हा संघ उपविजेता ठरलाय. त्यानंतर संयुक्त आदिवासी क्रीडा मंडळाच्या या विभागामधनं आमदार चषक 2024चा विजेता संघ ठरलाय तो म्हणजेच कालिका माता स्पोर्ट्स गाणे संघ आणि हे पारितोषिक देण्यासाठी मी मान्यवरांना खाली निमंत्रित करेल. भिवंडी ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे आमदार माननीय शांतारामजी मोरे साहेब, त्याचबरोबर आदिवासी विकास प्रकल्प समितीच्या अध्यक्षा आदरणीय आशाताई मोरे मॅडम, त्याचबरोबर आमच्या वहिनी साहेब सौभाग्यवती काजलताई मोरे, त्याचबरोबर अजयदादा मोरे आणि सुरतदादा मोरे. मी संपूर्ण मोरे फॅमिलीला विनंती करतो की आपण या पारितोषिकाचं वितरण करावं. संयुक्त आदिवासी क्रीडा मंडळ या असोसिएशनच्या अंतर्गत येणाऱ्या या विभागातील आमदार चषक 2024चा महाविजेता ठरलेला संघ म्हणजेच आई कालिका माता स्पोर्ट्स गाणे संघ. तुर्तास आपण ओपन ग्रामीण मधलं पहिलं पारितोषिक देण्याच्या अगोदर अंतिम सामना जो झाला त्या सामन्यामधला सामनावीराचा पुरस्कार देणं बाकी आहे. फायनलचा प्लेअर ऑफ द मॅच ठरलाय कौशल भोमटे. आपण मॅन ऑफ द मॅच आपली बाकी आहे, सॉरी प्लेअर ऑफ द मॅच आपली बाकी आहे. सो मी विनंती करेल माननीय आमदार साहेबांना की आपण आपल्या शुभ हस्ते प्लेअर ऑफ द मॅच ची अट्रॅक्टिव्ह ट्रॉफी आपण कौशलला यावेळेला बहाल करावी. त्याचबरोबर मान्यवरांना विनंती करेल की आपण आपल्या शुभ हस्ते स्वीट बॉक्स, कोल्ड ड्रिंक्स, देन पेस्ट्री आणि कॅप यावेळेला बहाल करावी कौशलला. आणि जो स्वीट बॉक्स खऱ्या अर्थाने आजच्या दिवसात आपल्याला पाहायला मिळतो तो तुषारजी दळवी यांच्याकडनं तो आपल्याला स्पॉन्सर झालाय. त्यानंतर त्याचबरोबर हॅट्रिकचं जे पारितोषिक आहे ते आपल्याकडनं बाकी राहिलं होतं. वडवली संघाचा हर्षद पाटील या आपण 1000 रुपयांचा कॅश प्राइज स्पर्धेच्या वतीनं आणि 3000 रुपयांचा कॅश प्राइज आपल्या सर्वांच्याच आदरणीय आशाताई मोरे असे एकूण 4000 रुपयांचं कॅश प्राइज यावेळेला दिलं जात आहे. ते म्हणजेच हर्षद पाटील याला एकदा जोरदार टाळ्यांचा गजर वडवलीकर.
त्यानंतर आमदार चषक 2024च्या ओपन ग्रामीण या विभागातनं आमदार चषक 2024च्या या किताबावर यंदा नाव कोरलंय ते म्हणजेच आई गावदेवी स्पोर्ट्स वडवली संघाने. एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये मी सर्व व्यासपीठाला विनंती करतो की आपण सर्व मान्यवर सगळ्या मान्यवरांना विनंती करतो आपण सगळ्यांनी उभं राहून या पारितोषिकाचं वितरण आपण करावं. सगळे मान्यवर व्यासपीठावरचे सगळे मान्यवर. चलो इगतपुरी राहून गेलं. चलो इगतपुरी, चलो इगतपुरी, खर्डी, चलो खर्डी. सगळा वडवली संघ विनंती करतो की आपण समोर यावं. आणि एवढ्या गर्दीमध्ये सगळ्यांना एक महत्वाची सूचना आपल्या सगळ्यांच्या वतीनं आपण आमदार साहेबांना करतो. जर थोडीशी शांतता पाळली तर येणारा काळ आपल्यासाठी फार चांगला असेल. मी आमदार शांतारामजी मोरे साहेबांना विनंती करतो, माझा आवाज आपल्यापर्यंत येतोय का आमदार साहेब? बरं वडवलीकर, आपण पारितोषिक जिंकलेला आहात बरोबर आहे, या ग्राउंडवर जिंकलेला आहात. ही सगळी स्पर्धा या विभागात खेळवली गेली. पण आमदार साहेब 2 मिनिटं अजय दादा थोडेसे बाजूला झालात तर आम्हाला आमदार साहेबांची इंटरॅक्ट करता येईल. साहेब साहेब आमदार साहेब एक फार महत्वाची खऱ्या अर्थानं रिक्वेस्ट आहे सगळ्या खेळाडूंची, या विभागातल्या तमाम क्रिकेटपटूंची, की टेनिस क्रिकेटला ग्लॅमर आलं, टेनिस क्रिकेटला भिवंडी ग्रामीणनं भरभरून दिलं. अनेक तरबेज खेळाडू भिवंडी ग्रामीणनं दिले. चांगले खेळाडू वडवलीकर 2 मिनिटं अनेक चांगले खेळाडू भिवंडी ग्रामीणनं दिले. आज ठाणेच नव्हे तर महाराष्ट्रच नव्हे तर वैश्विक टेनिस क्रिकेट विश्वाच्या पटलावर याच भिवंडी ग्रामीण मधल्या अनेक खेळाडूंनी स्वतःचं नाव कोरलंय. आता फक्त इच्छा एकच आहे, आतापर्यंत ज्या आम्ही अपेक्षा व्यक्त केल्या त्या आमच्या आमदारांना पूर्ण केल्या. आम्ही न सांगता आम्हाला स्वप्न आमच्या आमदारांनी दाखवली. आता एकच स्वप्न आहे खेळाडूंचं की या विभागात क्रिकेटपटूंसाठी हक्काचं स्टेडियम मात्र झालं पाहिजे. आणि निश्चित यासाठीच खऱ्या अर्थानं हे साकडं माननीय आमदार साहेबांकडे आम्ही सगळ्यांच्या वतीनं खऱ्या अर्थाने घालत आहोत. आणि त्यानंतर एक महत्वाचा सन्मान देखील सुभाष शिलवण खानिवलीकरांच्या वतीनं आपण हा विशेष सन्मान करत आहोत. आणि खरं तर अनिकेत दुमाडीची फार मनापासून इच्छा आहे, त्यामुळे तो वारंवार त्या सूचना करतो की साहेबांमुळे आमचं हे म्हणणं. आणि त्यानंतर त्रिमूर्ती सत्कार आपण करणार आहोत. साहेब समस्त खानिवलीकरांच्या वतीनं आपण हा सन्मान करत आहोत. आम्हा सगळ्यांचंच प्रेरणास्थान म्हणजे ही त्रिमूर्ती आहे. एकीकडनं मध्यभागी असतील भिवंडी ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार माननीय शांतारामजी मोरे साहेब, एका बाजूला आपल्याला पाहायला मिळतील आदरणीय सुरतदादा मोरे साहेब, एका बाजूने आपल्याला पाहायला मिळतील माननीय अजयदादा मोरे साहेब. आणि या त्रिमूर्तीचा सन्मान समस्त खानिवलीकरांच्या वतीनं, या चषकाच्या वतीनं, सहभागी खेळाडूंच्या वतीनं, त्या तमाम सर्व मान्यवरांच्या वतीनं आपण हा सन्मान करत आहोत. आठवणीत राहील अशी फ्रेम यावेळेला साहेबांना दिली जाते. शिवसेनेचं हे स्वाभिमानी नेतृत्व, महाराष्ट्र राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री आमदार एकनाथजी शिंदे साहेब यांच्या अत्यंत विश्वासू शिलेदारांपैकी एक अग्रगणावरचं नाव म्हणजेच भिवंडी ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान लोकप्रिय कार्यसम्राट आमदार माननीय शांतारामजी मोरे साहेब यांचा हा सन्मान या संपूर्ण स्पर्धेच्या वतीनं महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे छत्रपती श्री शिवाजी महाराज यांची प्रतिमा भेट देऊन खऱ्या अर्थानं आपण हा सन्मान करत आहोत. आणि पुनश्च एकदा सगळ्यांचे शब्द सुमनांनी आभार मानतो. जर कुणाचा नामोल्लेख बाकी राहिला असेल तर त्यांची देखील दिलगिरी व्यक्त करतो.
निश्चित साहेबांनी शब्द दिलाय खानोलीकरांसाठी अगोदर ग्राउंडची व्यवस्था केली जाईल आणि मग स्टेडियमचा देखील विचार केला जाईल. आणि दुमाडींची ही सूचना आहे, खानोलीच्या मुलांची सूचना आहे साहेब, एक चांगलं मैदान प्रॅक्टिससाठी सरावासाठी असणं फार गरजेचं आहे. सुभाष 11 खानिवली संघाची ही मागणी आहे, त्यामुळे साहेब निश्चित पूर्ण करतील. आणि सगळ्यांचेच आभार व्यक्त करतो, सगळ्यांचे धन्यवाद मानतो आणि ही संपूर्ण स्पर्धा इथे समाप्त झाली असं सगळ्यांची परवानगी घेऊन इथे मी जाहीर करतो. थँक्यू सो मच.